शुभविवाह या मालिकेच्या 12 जुलैच्या जबरदस्त भागामध्ये इतकं सगळं समजून सुद्धा डिवोर्सचे पेपर दाखवून सुद्धा इकडे आकाशने अजिबात विश्वास ठेवला नाही की भूमी हे सगळं करेन। उलट रागिणीवरतीच आता त्यांनी संशय दाखवलाय। नक्की काय घडलंय? आकाशने इतकं सगळं होऊन सुद्धा रागिणीला का फटकारले आणि तुझंच कारस्थान असं का म्हटलंय? सगळं सगळं इकडे आकाश आता घरी आलेला असतो। रागिणी म्हणते ये बाळा घरी ये, पण आकाशचं एकच बोलणं असतं की भूमी कुठे आहे, भूमी नाही दिसत आहे। यावरती आता इकडे सांगायला लागते रागिणी हो ती गेले ना अंबेजोगाईला, ती नाही आले अजून। आकाश म्हणतो ठीक आहे मग मी सुद्धा तिला आणायला तिकडे निघून जातो। यावरती रागिणी म्हणते अरे असं काय करतोयस तू? जर का आत्ता तिकडे गेलास आणि भूमी तिकडून यायला निघाली तर किती मोठा गोंधळ होईल। अरे तू नको असं करूस, तू आत्ता नको जाऊस। यावरती मग आता आकाश म्हणतो असं काय करतेस? अगं भूमी नसेल ना तर मला अजिबात चैन पडणार नाहीये। भूमी कुठे आहे? मला तिला भेटायलाच पाहिजे। असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी म्हणते हे बघ बाळा असं करू नकोस, तू जायला ती यायला एकच गाठ पडली तर। यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतो आकाश मी न गायकवाडांना फोन करतो। गायकवाडांना फोन करून मला आता विचारू दे नक्की त्यांना भूमीबद्दल काय अपडेट्स मिळालेत ते। असं म्हणत तो रागिणीकडून मोबाईल घेतो। मोबाईल घेऊन तो ताबडतोब फोन लावतो आता इकडे गायकवाडांना। त्यावेळेला गायकवाड त्याला म्हणतात की भूमीचा शोध तर आम्ही घेत आहोत पण अजूनही भूमीचा शोध काही लागलेला नाहीये। हा पण त्यांच्या मोबाईलचं लोकेशन हे आता अलिबागच दाखवतात। असं म्हटल्यावर ते आकाश म्हणतो हे कसं शक्य आहे? आणि तो आत्याला म्हणतो खरं सांगू तर गायकवाड म्हणतात की भूमीचं लोकेशन अलिबाग आहे, पण हे मला नाही वाटत शक्य आहे म्हणून की भूमीचं लोकेशन अलिबाग असेल। अलिबाग लोकेशन असेल तर भूमी अलिबागला का थांबेल, घरी का नाही येणार? काहीतरी गडबड आहे। असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते हे बघ आकाश तू सध्या तुझ्या रूम मध्ये जा, हे बघ भूमी येईल, तू नको काळजी करूस, सगळं काही ठीक होणार आहे। असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो नाही आत्या मला काहीतरी गडबड आहे असं वाटत आहे। काय घडणार आहे काय घडणार आहे हे काही मला आता कळत नाहीये। असं म्हटल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत मानसी सांगत असते ताई हे बघ सगळं ठीक होईल। कसं आहे कठीण काळ गेलेला आहे आणि आता त्या गोष्टी ज्या तू बोलतेयस ना त्या गोष्टी पुन्हा पुन्हा होणार नाहीयेत, तू नको काळजी करूस बरं। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे आकाश आणि तू, आकाश जिजू आणि तू तुमच्यामध्ये मला नाही वाटत की आता परत असं काही होईल म्हणून। मला असं वाटते की तुम्ही दोघं जण सुखाने आयुष्य जगू शकाल। अगं सगळी संकट गेलेत। अथर्व म्हणतो हो भूमिताई आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही तुझी साथ सोडणार नाही। असं म्हणत ते आता भूमीला दोघं जण आपापल्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण भूमीचं मनाचा निश्चय झालेला असतो आणि भूमी सांगत असते नाही मी ठरवले काहीही झालं तरी माझं आणि माझ्या मुलीचं आयुष्य हे मी आता बर्बाद होऊ देणार नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे मी काहीही झालं तरी शंकरशन सोबत राहणार। यावरती मग मानसी म्हणते ठीक आहे तू हे जे काही बोलतेस ना तर तू हे सगळं मला हे कर, म्हणजे तू माझी शपथ घे। मला असा तुझ्यावरती विश्वासच बसत नाहीये की जे तू काही बोलतेस ते सगळं तुझ्या मनाचं बोलतेस ते। तू माझी शपथ घे आणि माझी शपथ घेऊन तू सांग की या सगळ्यामध्ये आता इकडे तू मुद्दाम हे म्हणजे तू खोटं बोलतेस की खरं बोलतेस। तू जर का खरं बोलत असशील तर तू माझी शपथ घे। असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे भूमी विचार करते की जर मी शपथ घेतली नाही किंवा जर मी आत्ता काहीच बोलले नाही तर मात्र या सगळ्यामध्ये ही उगाचच मला म्हणजे खोटं ठरवेल आणि शपथ घेतली तर आता मी माझ्या मनूची खोटी शपथ कशी घेऊ? त्यावरती भूमी मनातल्या मनातच म्हणते नाही म्हणू मी तुझी शपथ तर नाही घेऊ शकत, पण काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता खोटी शपथच घेईन। यावरती भूमी म्हणते ठीक आहे, ती डोक्यावरचा हात काढते आणि ती सांगते हो मी तुझी शपथ घेऊन सांगते आहे की माझं शंकरशनवरती प्रेम आहे, आम्ही दोघं जण एकमेकांसाठी कंपॅटिबिलिटी आहे आमची आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता शंकरशन सोबतच राहणार आहे। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अथर्व आणि आता म्हणजे इकडे आता दोघांनाही कळत नाही की नक्की काय चाललेलं आहे। इकडे तोपर्यंत रागिणी मानसीला सांगते आपला ड्रामा सुरू करायला पाहिजे,
काहीही झालं तरी पुढचा ड्रामा आपला सुरू झाला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे पौर्णिमाला ती सांगते की मी एक काम करते, मी या सगळ्यामध्ये तिकडे आता आतमध्ये जाते आणि तू तुझा ड्रामा सुरू कर, जेणेकरून या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्याच पद्धतीने आपल्याला म्हणजे आकाशच्या समोर आणता येतील असं म्हटल्यावरती मग आता रागिणी येते, आकाश तू सूप पिऊन घे बरं. यावरती आकाश म्हणतो मला सूप नको, काही नको, काही नकोय, मला आत्ताच्या आत्ता न भूमीकडे जायचं आहे. काहीही झालं तरी नक्की काय झालंय, भूमी कुठे आहे या गोष्टी समजल्याशिवाय मी गप्प बसू शकत नाहीये, मला जायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते असं काय करतोयस बाळा तू, अरे असं करून नाही चालणार आहे, म्हणजे बघ ना तुझी तब्येत नाहीये बरी आणि मी तुला परत परत सांगते तुमची चुकामुक होईल, कळतंय का असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो नाही, भूमीचं लोकेशन अलिबाग दाखवतायत ना, मग ती अलिबाग मध्ये कुठे आहे, मी गायकवाडांना आधी भेटतो आणि त्यानंतर मग आता गायकवाडांना भेटल्यावरती काय गोष्टी आहेत ते विचारतो आणि विचारून मगच या सगळ्यामध्ये पुढे काय करायचं ठरवतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी म्हणते अरे ऐक तरी तू, नको हे करूस सगळं. यावरती मग आता आकाश म्हणतो हे बघ आत्या, मला भूमीची काळजी वाटते, मी या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा आता भूमीला नाही हे करू शकत. यावरती रागिणी म्हणते अरे वेड्यासारखं करू नकोस असं म्हणत ती आकाशला थांबवत असते. त्यावरती आकाश म्हणतो मला हे सगळं वियर्ड वाटतंय, कळतंय का तुला, ती अलिबाग मध्ये असून मला भेटत नाहीये, नाही ती कोणत्या तरी संकटात अडकलेली आहे, भूमी असं कधीच करणार नाहीये, ती कोणत्या तरी ह्याच्यात अडकले आणि म्हणून ती असं वागती आहे आणि मला तिला या संकटातून सोडवायलाच पाहिजे, ती माझ्या बाबतीत असं कधीच वागू शकत नाहीये असं म्हणत आता इकडे आकाश हे बोलत असताना मग आता यांच्या ड्रामाप्रमाणे लगेचच येते ती म्हणजे पौर्णिमा म्हणते मी सांगू तुला खरं काय आहे ते, हे सगळेजण तुझ्यापासून सगळं लपवतायत. यावरती मग आता रागिणी सांगायला लागते एक मिनिट गप्प बस पौर्णिमा, तू शांत बस, काय चाललंय तुझं असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता पौर्णिमा सांगायला लागते नाही आकाश, आता काहीही झालं ना तरी मला तुला खरं खरं सांगायलाच पाहिजे, हे लोक तुझ्यापासून खूप काही फसवत आहेत, तुला आता खूप काही लपवत आहेत, पण मी तुला आज खरं सांगते, भूमी तुला सोडून गेलेली आहे. हे म्हटल्यावरती आकाश म्हणतो पौर्णिमा मी काहीही ऐकून घेईन, हे काही ऐकून घेणार नाहीये, काय बडबडतेस तू. यावरती पौर्णिमा सांगते हो मी तुला सांगते ती कुठे गेलेली आहे, ती तुझं ऑपरेशन करणाऱ्या शंकरशड यांच्याकडे गेलेली आहे, शंकरशड अधिकारी यांच्या सोबत आहे. यावरती आता चिडलेला आकाश म्हणतो पौर्णिमा तू तोंडाला येईल ते काहीही काय बडबडतेस, काही बरळू नकोस, भूमी असं कधीच करणार नाहीये. यावरती रागिणी म्हणते हो पौर्णिमा, अगं ती गेली असेल ऑपरेशन सक्सेसफुल झालं म्हणून आभार मानायला. यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते इतकी नटून थटून आणि इतका वेळ, तुला जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर या सगळ्यामध्ये मी तुला जे काही आहे ते खरं खरं सांगते आणि मी तुला पुरावे पण दाखवते असं म्हणत पौर्णिमा आता इकडे आकाशला मी तुला पुरावे दाखवते असं म्हणत मुद्दामच त्याला या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून या सगळ्यामध्ये इकडे आता म्हणजे पूर्णपणे तिचा विश्वास बसावा की भूमी आपल्याला सोडून निघून गेलेली आहे. त्यानंतर रागिणीला पण हे समजून द्यायचं असतंच की भूमी तुला सोडून गेले, पण तिला सांगायचं नसतं, तिला हे सगळं बोलायचं नसतं आणि तिला या सगळ्यामध्ये आता इकडे सांगायचं असतं की पौर्णिमा तू गप्प बस, नको काहीतरी बोलूस. यावरती ती सांगते ठीक आहे, मग तुला जर का माझ्या बोलण्यावरती विश्वास नाहीये ना तर एक काम कर आत्ताच्या आत्ता हे फोटो बघितल्यावरती कदाचित तुला समजेल की भूमी आता शंकरशनसोबत डेट करत आहे. यावरती आता इकडे आकाश म्हणतो गप्प बस पौर्णिमा, मला नाही कोणते फोटो बघायचे. पौर्णिमा म्हणते नाही कशाला, तू बघ तरी मी तुला काय दाखवते ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच फोटो दाखवत ती सांगायला लागते हे बघ फोटो असं म्हटल्यावर ती मग मात्र आकाश चांगलाच गडबडतो आणि त्यानंतर मग आता तो ते फोटो पाहायला लागतो आणि तरी सुद्धा हे सगळे फोटो पाहिले, कुणी काहीही सांगितलं तरी आकाशच्या मनावरती अजिबात परिणाम झालेला नसतो. इकडे भूमी सांगते झालं, मी तुझी शपथ घेतलेली आहे, तुला सगळं सत्य सांगितलेलं आहे, मला नाही वाटत की तू इथे थांबणं आता सेफ आहे म्हणून.
मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुम्ही आता निघावं इथून. असं म्हटल्यावर ती पुन्हा एकदा माझा निर्णय बदलणार नाहीये, मी माझा निर्णय पक्का केलेला आहे, कुणीही माझ्या निर्णयाच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका, काही झालं तरी सुद्धा तुम्ही इथून निघून जा. असं म्हणत ती आता शंकरशण अधिकारी यांच्या बंगल्यामध्ये शिरते आणि त्यावेळेला मनूचा आता तोल ढासळतो. मनू ढसाढसा रडायला लागते. मनूला कळतच नसतं की ताई आपल्यासोबत हे असं कसं वागू शकते, नक्की ताईच्या मनात तरी काय आहे. आता इकडे अथर्व तिला जवळ घेतो आणि हे बघ मनू तू रडू नकोस असं तिला म्हणायला लागतो. त्यावरती मग आता इकडे भूमी हे सगळं लपून छपून पाहत असते आणि भूमी सांगत असते, मी खरं सांगू का तर मला या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच वाईट वाटत आहे. ज्या गोष्टी घडल्यात ना मानसी, मी तुझा खोटी शपथ घेतलेली आहे, तर मला खूप वाईट वाटते. इकडे तोपर्यंत आकाश म्हणतो, कोणी मला कितीही सांगा, मी भूमीला भेटल्याशिवाय किंवा भूमीकडून हे सगळं ऐकल्याशिवाय मी कोणताही निर्णय आता घेणार नाहीये किंवा मी भूमीला विचारल्याशिवाय हे सगळं ठरवू शकत नाहीये. मला भूमीला भेटलंच पाहिजे. यावरती मग आता इकडे पौर्णिमा म्हणते, मी तुला ओपन चॅलेंज देते. काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुला हे ओपन चॅलेंज आहे की तू ना म्हणजे मी तुला सिद्ध करून दाखवेन. यावरती आकाश म्हणतो, तू कितीही सिद्ध केलंस ना तरी सुद्धा माझा विश्वास नाहीये. यावरती रागिणी म्हणायला लागते, अरे आकाश कुठे त्या पौर्णिमाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतोस, आपल्या भूमीवरती विश्वास आहे ना, तू नको बरं स्वतःला त्रास करून घेऊस. असं म्हणत इकडे आता ती आकाशला शांत करण्याचा पण प्रयत्न करते, पण त्याच्या मनामध्ये विष पण पेरण्याचा प्रयत्न करते. तू झोप बरं, हे बघ काही तर काळजी करू नको, सगळं ठीक होईल. इकडे तोपर्यंत भूमी आता शंकरशण अधिकारी यांच्या खोलीत आलेली असते आणि त्याच वेळेला ती विचार करत असते, आज मी माझ्या मनूची खोटी शपथ घेतली. खोटी शपथ घेऊन आता मी तिला हे करण्याचा प्रयत्न तर केलाय, पण मला आता म्हणजे खूप काळजी वाटत आहे. आकाशला ज्या वेळेला सत्य समजेल त्यावेळेला काय होईल खरंच मला कळत नाहीये. आणि तिने आता निघताना मानसीला सांगितलेलं सुद्धा असतं की मी डिवोर्स पेपर साईन करून आलेली आहे आणि ते आकाशच्या रूम मध्ये ठेवले, या पलीकडे आता मी काही सांगू शकत नाहीये. त्यामुळे आता मानसीला डिवोर्स पेपर साईन केलेत म्हटल्यावरती जबरदस्त धक्का बसलेला असतो. बरं तोपर्यंत इकडे आता शंकरशण अधिकारी येतो आणि एक स्केड्यूल असतं, तसं स्केड्यूल आता तिच्या समोर उभं करतो आणि तो म्हणतो, याच्या आधी हे सगळं टाइम टेबल माझ्या मुलाचं ओजसचं हे सगळं त्याची आई फॉलो करायची आणि आत्ता हे सगळं तू फॉलो करायचं आहेस असं आता म्हणायला लागतो. असं म्हटल्यावरती तो भूमीकडे ते देतो आणि नवीन आयुष्याची आता सुरुवात करायची, जुनं सगळं विसरून जायचं आणि काहीही झालं तरी सुद्धा जुन्याचा आता पाठलाग करत बसायचं नाहीये असं तो म्हणायला लागतो. बरं हे सगळं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी सांगते, ठीक आहे मी त्याची काळजी तर घेईन. यावरती आता इकडे ती सांगायला लागते, हो पण यावरती तो म्हणतो, जरा भानावरती यायचं, आपण जे काही नवीन आयुष्य सुरू केले ना त्या नवीन आयुष्यामध्ये आता पूर्णपणे रममाण व्हायचं, ओंजळ पुढे करा असं म्हणत तो आता ओंजळ पुढे करायला सांगतो आणि त्यावेळेला ओंजळ पुढे केल्यावरती मग आता तो त्या ओंजळीमध्ये आपल्या हातामध्ये जी काही एक हे असते ग्लास, त्या ग्लासामधलं पाणी ओततो. पाणी ओतून तो सांगायला लागतो, आता हे ओंजळचा हबकारा मारायचा आणि ह्या पाण्याचा हबकारा मारून आता आपण याच घरामध्ये राहणार आहोत, ही खुणगाठ पक्की बांधून ठेवायची आहे. काहीही झालं तरी या घरातून पुन्हा तुमची सुटका नाहीये आणि ओजसची सगळी काळजी तुम्हाला एका आईसारखी घ्यायची आहे, हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे. असं म्हणत त्याने आता भूमीला चांगलंच फटकारलेलं असतं. भूमीला कळतच नसतं की नक्की काय चाललंय आपल्यासोबत, कुठून येऊन आपण कुठे अडकलोय. एका अपघाताने आपलं सगळं आयुष्य बदलून टाकले. तिकडे आकाश, इकडे आता यांचा मुलगा ओजस, कसं करायचंय काय करायचंय तिला काही कळतच नसतं. बरं हे सगळं होत असताना शंकरशण अधिकारी मात्र आता तुटक वागत असतात. तुटक वागत भूमीला या सगळ्यामध्ये आता या घरातली लोक पण हे करत नसतात. तिकडे तिला आकाशची काळजी, सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये असताना तिच्यासमोर खूप मोठा टास्क असतो, ते म्हणजे आता इकडे काळजी घेणं म्हणजे ओजसची काळजी घेत असताना तिची तारांबळ होणार असते, कारण ओजस या सगळ्यामध्ये तिला आई किंवा तिला या घरातला मेंबर सुद्धा मानण्याचा प्रयत्न करत नसतो. बरं तोपर्यंत इकडे आता अथर्व आणि मानसी दोघं जण घरी येतात. ज्या वेळेला अथर्व आणि मानसी दोघं घरी येतात त्यावेळेला दोघं जण रूम मध्ये बसतात. काहीच कोणी बोलत नसतं. समोर घडलं ते खरं की ते स्वप्न होतं की तो भास होता, नक्की काही कळत नसताना आकाश खाली येतो आणि तो सांगायला लागतो, मला आत्ताच्या आत्ता भूमीला शोधायला जायचंय. तुम्ही जे काही कोणी सांगताय ना
त्या गोष्टीवरती माझा बिलकुल विश्वास नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो बाहेर निघत असताना अथर्व त्याला थांबवतो. अथर्व म्हणतो, अरे आकाश ऐक, तू नको वेड्यासारखं करूस. यावरती तो म्हणतो, नाही, माझी भूमी कोणत्या तरी संकटात आहे आणि म्हणून ती या सगळ्यामध्ये घरी येत नाहीये, मला जायलाच पाहिजे असं म्हणत त्याने आता हट्टाला पेटलेला असतो. काहीही झालं तरी मी भूमीला आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असा तो हट्ट असतो. त्याच वेळेला रागिणी विचार करते, आता बस झालं, आता ह्याला तिकडे जाऊन काही सत्य समजण्यापेक्षा किंवा या भूमीने त्याला इमोशनली ब्लॅकमेल करण्यापेक्षा मला या सगळ्यामध्ये ह्याला आता हे सांगितलंच पाहिजे. मग ती म्हणते, हे बघ, तुझ्या भूमीने काय केलंय, तुझ्या भूमीने तिला डिवोर्स पेपर ठेवून गेलेली आहे आणि त्यामुळे हे डिवोर्स पेपर पहा आणि डोळे उघड. हे बाकी सगळे जे काही सांगतायत ना ते सगळं खरं आहे आणि त्यामुळे तुला आता हे एक्सेप्ट करायलाच पाहिजे की भूमी आता तुझी नाहीये, भूमीने तुला डिवोर्स पेपर ठेवून गेलेली आहे. आता ते डिवोर्स पेपर आकाश पाहतो आणि रागिणीला वाटतं झालं, संपलं, आता आपण आकाशला बरोबर मॅन्युपुलेट करू शकतो. पण तिचा हा भ्रम असतो. या सगळ्यामध्ये आकाश मॅन्युपुलेट होणारा असतो. आकाश ज्या वेळेला ते डिवोर्स पेपर पाहतो त्यावेळेला आकाश म्हणायला लागतो, कुणी कितीही काही सांगू दे तरी सुद्धा माझा या गोष्टीवरती विश्वासच बसणार नाहीये की भूमी मला डिवोर्स देऊ शकते. तिची काहीतरी मजबुरी आहे. भूमी मला डिवोर्स काय, भूमी मला सोडून जाण्याचा विचार पण करू शकत नाही, माझ्याशिवाय दुसरं कोणाचाही ती विचार करू शकत नाही, इतका माझ्या भूमीवरती विश्वास आहे. तोपर्यंत इकडे आता भूमीच्या हातामध्ये न्यूजपेपर येतो आणि त्याच्यामध्ये सुप्रसिद्ध उद्योगपती आकाश महाजन सुखरूप आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार हे पाहिल्यावर ती भूमीच्या जीवात जीव येतो. इकडे आता आत्या सांगत असते, अरे आकाश असं काय करतोयस. आकाश म्हणतो, बास आत्या, याच्या आधी सुद्धा भूमीने अनेक अग्निपरीक्षा दिल्यात आणि हे मी कधीच मान्य करणार नाही की माझी भूमी मला सोडून दुसरा कोणाचा विचार सुद्धा करू शकते, बाकी तर पुढेच राहिलं असं म्हणत आकाशने बरोबर भूमीवरती विश्वास दाखवत अढळ प्रेमाची पावती दिलेली असते.